मॅडम, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. हा विचारा ना. म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं होतं की सॉरी. हा काय विचारायचंय? म्हणजे बघा, मला खूप महत्वाचं बोलायचंय की सॉरी सत्तू सर. काय? मॅडम, आज मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय की एक मिनिट. हा हॅलो. अगं तू त्याचे फोन का कट करतीये? जाम वैतागलाय कार्तिक. का म्हणजे? मी बँकेत इथे काम करते आणि ही काय जागा नाही प्रेमाबद्दल बोलायची. हे बघ ऐक. प्लीज बोलून घे ना त्याच्याशी. मला पण खूप त्रास होतोय ग. मला कळतोय तुझा त्रास, पण मला सांग, ही काय जागा आहे का प्रेमाबद्दल बोलायची? हा, आणि मुळात ना प्रेमात पडण्याच्या आधी हा सगळ्याचा विचार करायचा, नाहीतर मग हे असले त्रास मागे लागतात. मला ना जेन्युइनली राग आला म्हणून मी फोन कट केले. अगं हो दीपू, पण प्लीज यार हे सगळं सॉर्ट कर ना प्लीज. बरं ठीक आहे, आज संध्याकाळी भेटूया DM कॅफेला. आणि म्हणजे मी तिथेच जाणार आहे रिकव्हरीसाठी, सो त्यानंतर भेटू. ठीक आहे? ठीक आहे. बाय बाय. अरे काय झालं तुला? इंद्रा, आता सत्तूच्या जगण्याची गॅरंटी नाही. आता नाही ने जाणे. गप्रे, अरे किती नाटकं करतो. तू जेव्हा प्रेमात पडशील ना, तेव्हा तुला कळेल. सत्तू, मी प्रेमात असेन आणि माझा पत्ता जर कट केला ना, मी सरळ जाब विचारेन. जाब? कोणाला विचारायचंय? जाब? जाब बीब काही नाही. तुम्ही रेडी आहेत ना? रिकव्हरीला निघूया. हो, फाईल घ्यायला आले होते. घेऊ का? घ्या. हा, पोटात नाही अन्न आणि त्यात मन झालंय शून्य. बँकवाल्याच्या आयुष्यात खरंच कोणी असेल, पण त्याने आपल्याला का फरक पडायला हवा. चल. वर का नाही आलात तुम्ही सत्तू सर? आता केव्हाही वर जाऊ शकतो मी. तब्येत बरी आहे ना? तब्येतीचं काय, श्वास चालू आहे इतकंच. चल सत्तू, कोणीतरी हॉटेलमध्ये जाऊन जेवूया, जाम भूक लागली. हॉटेल कशाला? अहो माझा डबा आहे ना, आणि आज मी दोघांचा डबा आणलाय. सॉरी मॅडम,
मी तुमचा डबा खाल्ला. तू दोघांचा डबा एकट्यानेच खाल्लास? डबा काहीच बोलला नाही तो दोघांचा आहे म्हणून. आणि असंही हल्ली कोण कोणाला सांगतंय मित्रा. मॅडम सॉरी हा, हे आजकाल ह्याला जरा वेळ लागले. आपण दुसरं काहीतरी खाऊया, चालेल तुम्हाला? भेळ भेळ खाऊया मॅडम. चला. बघितलंस, दोघांचा डबा आणला. दुसरा कोण? तो. म्हणून मी दोघांचा डबा संपवला आणि बदला घेतला. मार रे मार, पण खऱ्या प्रेमाची तुला काय कदर रे. सत्तू, इंद्रा जेव्हा प्रेमात पडेल ना, तेव्हा तो असा संशय घेत रडत नाही बसणार. हे कार्ड, याच्यावरती फोन कर आणि विचार काल मी कुठे होतो. कर फोन, विचार. अरे यार, नजरेचा पण गैरसमज होऊच शकतो ना. खरं तर दीपू, तू माझ्यावरती जे घाणेरडे आरोप लावलेस ना, त्याच्यावरती चिडून मी सानिकाला म्हणायला पाहिजे होतं, तुझ्या बहिणीला अक्कल नाहीये, मूर्खासारखं काय पण बडबड करते ती, आपल्या दोघांमध्ये ना भांडणं लावायचा प्रयत्न करते. दीपू, पण मी तसं नाही म्हणणार आहे. मला रिस्पेक्ट आहे तिचा. तुझी सक्की लहान बहीण आहे ना ती. ती बोलली असेल, गैरसमज झाला असेल तिचा. गैरसमज होऊ शकतो ना. पण सानू, ह्यात तिला तुझी काळजी वाटते म्हणून ती बोलली. पण मी एवढंच सांगेन की काल ज्या मुलाला तू पाहिलंस तो मुलगा मी नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे ताई. पण कार्तिक म्हणतोय तसा गैरसमज होऊच शकतो ना. यापुढे काय करायचं हे तुम्ही दोघं बघा. मी यात पडणार नाही. दीपू, सानू, सॉरी ना. हे बघ, तुझ्या बहिणीचा झालाय गैरसमज, तरी मी सॉरी बोलतोय तुला. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं. सानू, सॉरी. आय एम रिअली सॉरी. इंद्रा, हा आई. जरा बाहेर ये रे. हो, आलोच. हे काय घातलंयस तू? अगं काय टॉप घातलाय? याला क्रॉप टॉप म्हणतात. मस्त आहे ना? अजिबात नाही. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि तू हे असे कपडे घालून घराबाहेर पडायचं नाहीयेस. काय काय फॅशन आहे हे, बघ ना किती मस्त आहे टॉप. काय झालं? जरा बघ.
हे कपडे घालून ती बाहेर जाणार आहे? पटतंय तुला हे? अरे दादू, अरे ह्यात काय रिव्हिलिंग आहे? तूच सांग ना यार आईला. आता मी काय आईसारखी साडी नेसून जाणार आहे का बाहेर? मुक्ते, आई अगं ह्याला जनरेशन गॅप म्हणतात. आजकाल करतात मुली लेटेस्ट ट्रेंड्स फॉलो. हे लेटेस्ट ट्रेंड्स आणि फॅशनच्या नावाखाली आपण आपल्या लिमिट्स तर क्रॉस करत नाहीयेत ना, याचंही जरा भान असू द्या. आले मी 2 मिनिटं. कधडी, हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे. अजून लाड करताना तिचे. हा, आई अजिबात ऐकत नाही ही मुलगी माझं. शांत हो, रिलॅक्स. आई केलती आता. आता ओके? वा, सी आता छान दिसतेस. लाव आधी. ते शिकवणीचं काय झालं मुक्ता? हा, सरच आले नाहीयेत अजून गावावरून, तर मी काय करू? अजून नाही आले? नाही. थांब फोन करून बघतो. बघ ना. विचार. थापा मारत नाहीयेस ना? नाही, खरं सांगते. विचार. विचार खरंच. फोन लागेल. जाऊ दे, जो कोणी असेल तो मोबाईलवर फोन करेल. जाऊ दे, चल ना, तुला उशीर होईल. बाबांचा असेल तर काय? हो, बाबांचा असेल. काय रे? काय झालं? रिंग जाते पण कोणी उचलत नाहीये. नसेल घरी कोणी. पण मी परत कॉल करून बघणार आहे. बघितलंस? कशी दिसतीये? तुला आवडली? बाबांना पण आवडेल. खूप छान. अगं ही सौंदर्य मावशीसाठी कशी राहील? मला ऍक्च्युली ताई, ड्रेप करून बघूया का? म्हणजे अंदाज येईल. खूप सुंदर साडी आहे. हो हो, हिच्यावर ड्रेप करा. साधारण हिच्याच उंचीची आहे ती. बरं दादा, जरा ड्रेप करून द्या ना. मला पण ड्रेप करा ना प्लीज. हॅलो, मस्त दिसतेस साडीमध्ये. केवळ कमाल. थँक्यू. या साडीमध्ये सेल्फी घेऊया. यास का? नाही म्हणून आता कसं शक्य आहे? हे सांगू, ते मला माहिती नाही. मी जिकडे उभा आहे त्या सेक्शनकडे तू येतेस अजिबात नाही. की मी तिकडे येऊ? नाही, नको नको नको, मी येते. तू अजिबात ऐकणार नाही ना कार्तिक? लवकर ये.
ही पण हवी आहे. हे सोडू मग आता? हो हो, सोड सोड. ही पण बाजूला ठेवा. दादा किती झालं बिल? या सगळ्या साड्यांचं बिल 9,150 होत आहे. तुम्ही 9,000 द्या. आणि ह्यांच्या हातातली मिळून 10,200 होतील. अगं काय झालं? नाही तुला आवडलीये का? दीदी, आई म्हणत होती ना त्या सेक्शन मध्ये जाऊन शालू वगैरे बघूया. चल बघूया. अगं दीदी चल. बर. दादा याची काय किंमत आहे? 1200. दीपू, हा मी जरा वॉशरूमला जाऊन येऊ. हा मी येऊ तुझ्या बरोबर? नाही मी जाते. दादा बाकीच्या साड्यांचं बिल देऊन ना माझ्याकडे 1000 रुपये उरत आहेत. ही 1200ची साडी 1000 रुपयाला द्याल का हो? माझ्या मुलीला खूप आवडली आहे. दादा म्हणालात ना, मग होऊन जाईल. घ्या तुम्ही ही साडी. माझ्या मोबाईलला हातच कसा लावला? द्या इकडे माझा मोबाईल. मॅडम तुम्हाला सांगितलं आमच्या शॉप मध्ये फोटो अलाउड नाहीये. तुमच्या दुकानाचा नव्हतो काढत आम्ही फोटो, आमचा सेल्फी काढत होतो. प्रॉब्लेम काय? तरी आमच्या शॉप मध्ये फोटो काढणं अलाउड नाहीच आहे. मुलींशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? मॅडमला कळत नाही का एकदा सांगितल्यावर कसं वागायचं? तू नीट बोला मुलींशी, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय- काय? काय- नाहीतर काय? अगं आई बिल झालं का? नाही अजून. पटकन करूया ना, मला निघायचं ना. इंद्रा, काय नुसता चहा दिलाय? खारी बिस्किट टोस्ट काहीच नाही. छे. आणि तू पण चहा परत केलास. घ्यायचाच ना, मी प्यालो असतो. तू बॅगेत काय असेल बघ. काहीच नाहीये. अरे सर तू नीट बघ, असेल काहीतरी बॅगेत. आता काय बॅगेत उडी मारू? एक मिनिट मी माझ्या बॅगेत बघते, बहुतेक काहीतरी मिळेल. इतकं सामान आहे ना बॅगेत. काय चाललंय तुमचं इंद्राजी? हे असं बघून न बघितल्यासारखे काय करताय? बघतोय ना मॅडम. हे पण न बघताच बोलताय. माझी ना मान अवघडली आहे. बाकी काही नाही. आता हिला काय सांगू? हिच्या डोळ्यात पाहिलं की बाकी कुठे लक्षच जात नाही. आता कसला विचार करताय? अहो काही नाही. ते क्लायंट कधी येणार आहेत जरा बघा ना. मी हनुमंत पैलवान. तुम्ही मला भेटायला आला सा? तुम्ही कुठल्या टीव्ही चॅनल कडनं आला सा? 20,000 रुपये घेतो अर्धा तासाच्या इंटरव्ह्यूचे. आणि पोजिंग हवा असेल
तर 1,00,000. सर आम्ही SP बँकेतून आलो. वसुलीसाठी. तुमचे 3,20,061 रुपये बाकी आहेत. ओ बाई, आपल्या जडबुद्धीला हे गणित काही समजत नाही. आणि आपल्याला एकच गणित कळतं, ते म्हणजे आखाड्यात किती लोळवलं ते. मॅडम, याची बुद्धी जड आहे. हे काही वेगळं सांगायला हवं. ए, काय बोलतो रे कानातल्या कानात? तोंड उचकडून बोल की, का दिवबत्तीशी काढून हातात? सर तुम्ही इग्नोर करा. त्यांना जरा सवयच आहे मध्ये मध्ये बोलायची. सॉरी. समजूतदार दिसतेस तू. वस्ताद, पैशांचं बोला. देतो की, फक्त एक काम करायचं. ते समोर दिसतंय ना वजन, ते उचलून दाखव. गेल्या टायमाला पण एक ऑफिसर आला होता, त्याला पण हेच चॅलेंज दिलं होतं. तेच चॅलेंज मी तुला देतो. वजन उचलले की नाही, पैसे लगेच देतो. आणि नाही उचललं तर? तुला उचलून आपटतो. काय मॅडम, वजन उचलणार का हा हिरो? जमल असं वाटत नाही. इंद्राजी, ते वजन खूप जड वाटतंय. तुम्ही ह्या सगळ्यात नका पडू. मी बोलते ना त्यांच्याशी, होईल रिकव्हरी. हे वेट लिफ्टिंग वगैरे खूप अवघड आहे हो. तुम्ही नका हे सगळं करू. हा इंद्रा, सांभाळ रे बाबा. वस्ताद, वजन उचलणाऱ्यालाच उचललं. आता सांगा, वजन मोठं की माणूस? अंगाशी. बोला मॅडम. हॅलो इंद्राजी,
मला ना ऍक्च्युली माझी साडी हवी आहे. मग घ्या ना. नाही, पहिली गोष्ट तुम्ही ती साडी बॅगेत ठेवलीच का? अहो मी नाही ठेवली, सत्तू सरांनी ठेवली. हो, पण तुम्ही त्याच्याकडे दिली का? अहो मी नाही दिली. ते जिम मध्ये बिस्किट खात होते ना, तेव्हा त्यांनी तुमच्या बॅगेत टाकली माझी साडी. बरं ते सगळं जाऊ दे, मला माझी साडी हवी अर्जंटली. मिळेल, उद्या बँकेत देतो परत. अँड डोंट वरी मॅडम, तुमची साडी एकदम सेफ आहे माझ्याकडे. हॅलो, इंद्रा, तू तर गेलास आता. दीपू, दीपू तुझी साडी दे, फॉल बिडिंगला टाकायचंय. आई ऍक्च्युली साडी नाहीये माझ्याकडे. म्हणजे माझ्या एका कलिगकडे राहिली. कुठे, बँकेत? नाही बँकेत नाही, बाहेर. बँकेत नाही, बाहेर? दीपू काय ते नीट सांगणार आहेस का मला? अगं हो, आम्ही वसुलीला गेलो होतो ना. दीपू तुला माहितीये ना, मला सगळ्यांच्या साड्या फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत. तो माणूस वेळेवर देत नाही. आता दीदीचं लग्न आहे दीपू. आई 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 हो मला कळतंय, तू काळजी करू नकोस. मी एक काम करते, आत्ताच जाऊन घेऊन येते, त्यांच्या घरी जाते आणि घेऊन येते. ठीक आहे? हो, ठीक आहे? जागर- हा, नको काळजी करूस, नको काळजी करूस. इंद्रा, बँकवालीला फोन कर आणि शांत कर. उद्यासाठी न थांबता ती जर आत्ताच आली ना, तर तुझी काय हालत होईल विचार कर. लगेच तिला कॉल करते. इंद्रा, तू घेतलीस ना माझ्यासाठी ही साडी? खरं सांग, हो ना? अरे मग दिली का नाहीस मला? मी घेतली. छान दिसतेय ना? आई खूप छान दिसतेस. तुला आवडली आहे ना साडी? खूप आवडली. थँक्यू. आई मी लगेच आलो. काकू, हो ना? थँक्यू. हॅलो, हा बोला मॅडम. इंद्राजी, मी ना मला ना ऍक्च्युली माझी साडी हवी आहे आता, त्यामुळे मी आता जरा तुमच्या घरी येते. काय? तुम्ही इथे येत आहे? एक 5 मिनिटात पोहोचेन मी. हा, तुम्ही जरा बाहेर याल का साडी घेऊन प्लीज? मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना, मी साडी तुम्हाला उद्या बँकेत देतो. मला ना ऍक्च्युली जरा अर्जंट आहे म्हणून. तुम्ही या ना बाहेर, मी फार वेळ नाही घेणार तुमचा. फक्त साडी घेईन आणि निघेन. नाही तुम्ही प्लीज नका येऊ मॅडम. मी ऍक्च्युली पोहोचतच आली आहे, 2 मिनिटात पोहोचेन तुमच्या घराच्या इथे. सो तुम्ही प्लीज बाहेर या. अहो फक्त 2 मिनिटं लागतील, मी साडी घेईन आणि लगेच निघेन. प्लीज 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 इंद्राजी, थँक्यू. बाय. मॅडम ऐक प्लीज. तू, अरे ती बँकवाली येते, तू तिला जा बाहेरच्या बाहेर सांभाळ. मी आता आईला सांभाळतो. सॉरी आई, कुठे निघालीस तू? तुला कितीदा सांगितलं इंद्रा, कुणी बाहेर जात असेल तसं विचारू नये. पण तरी मी तुला सांगणार, तू इतकी प्रेमाने माझ्यासाठी साडी आणलीस ना, ती देसाई काकून पटकन दाखवून आले. आई मला भूक लागली, जेवायला वाढ ना. तू वेढायस का? आत्ता चहा प्यायलास ना? थांब थोडा वेळ, मी पटकन जाऊन येते, मग वाढते जेवायला. हो आई.
मी सिरियसली बोलतोय. ए असं काही नाही करायचं हा. एक काम करूया, आपण रिहर्सल घेऊया लग्नाची. फी तर घेऊया ना यार. तुम्ही आईशी खोटं बोललात म्हणजे का खोटं बोललात हे कळलं मला, नशीब. पण एक प्रश्न आहे, आता काय कशाला ती सतत मारामारी आणि दादागिरी? मॅडम, आपल्या धंद्याचं भांडवल भीती आहे. मग ती निर्माण करण्यासाठी कधी बोलावं लागतं तर कधी टोकावं लागतं. तुम्हाला नारळ माहितीये? हो, पण त्याचं काय इथे? नारळ बाहेरून कसा असतो, आतून कसा असतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही नारळासारख्या आहात. बाहेरून एकदम रफ टफ आणि आतून मनाने एकदम सॉफ्ट, बरोबर? म्हणजे अच्छा, नारळावरून आठवलं, तुम्ही नारळ पाणी पिणार? हा चालेल ऍक्च्युली. पण मी 2 मिनिटात मंदिरात जाऊन येऊ का तोपर्यंत? आलोच मी. काय झालं मॅडम, इथे का बसलात? मॅडम बरं नाही वाटत आहे का? घ्या नारळ पाणी प्या. अहो घ्या. नाही चालणार आहे बाबांना हे असं हात पकडणं, नाही चालणार. सॉरी, मी मुद्दाम नाही केलं मॅडम. ते हे असलं प्रेम नाही चालणार बाबांना.
तसं काही नाहीये मॅडम. प्रेम घरी मी आता घरी जायला हवं